मम्मी ना जेवण प्रॉपर करत नाहीये, पाणी पण जास्त पित नाहीये. डॉक्टरांनी पाणी जास्त प्यायला लावलेलं आहे, तरी पण मम्मी पाणी पित नाहीये. तुला हॉस्पिटल जास्त आवडलंय का? मम्मीला काय होतं माहिती का, जेवण जात नाहीये, मम्मीला कशाची टेस्ट लागत नाहीये आणि रात्री मम्मी लेट झोपतीये. तर मम्मीला आज वॉर्निंग देऊन आलेलं आहे, मम्मी लवकर झोप म्हटलं. आणि बघू अजून आता मम्मीला किती दिवस हॉस्पिटलला राहावं लागतंय, बट आम्हाला तर काहीच करमत नाहीये. मम्मी आता लवकर बरी झाली पाहिजे. हवेतून मम्मीच्या नाकात काही जाऊ शकतं, त्याच्यामुळे मी मम्मी पप्पाच्या बेडरूमसाठी ना स्पेशल एअर प्युरिफायर पण मागवलेलं आहे. आता आहे ना आपण एअर प्युरिफायर मम्मी पप्पाच्या बेडरूम मध्ये आणलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर काही या ठिकाणी आवरून आता मी रेडी झालेलो आहे. आरुईने आत्ताच मम्मीचा आहे ना डब्बा करून पप्पाजवळ दिलेला पण आहे. आरुईने मस्तपैकी मम्मीसाठी उपमा पण बनवला होता आणि सगळ्यांसाठी स्वयंपाक पण केलेला आहे आरुईने. आणि मला आता खूप जास्त भूक पण लागलेली आहे. मी खाली जातो एकदा आहे ना काहीतरी खाऊन घेतो. असं सकाळी सकाळी उठल्यानंतर किती फ्रेश वाटतं ना आरुई. आणि दिवस पण खूप मोठा भेटतो आपल्याला. हा, सकाळी जर लवकर उठलं ना तर दिवस एकदम मोठा वाटायला लागतो. मेरे को भूक लगी आहे. उपमा खा ना, थोडा उरलेला आहे तो खाऊन घे. तर चला काही मस्तपैकी थोडासा उपमा ठेवलेला आहे आरोहीनी, मी आता उपमा खातो. आता आहे ना माझा नाश्ता पण झालेला आहे, आरोहीचा पण नाश्ता झालेला आहे. आता एकदा आरोहीचं आवरलं ना की लगेच आम्ही हॉस्पिटलला जाणार आहे. किती वेळ तुला आवरायला? बघ लवकर उठलो ना तर 9 वाजेपर्यंत आपलं सर्व आवरलेलं आहे. हा, अंघोळ बाकी आहे पण ठीक आहे ना. तुझी बाकी फक्त. तुझी अंघोळ झाली आहे? मी आंघोळ करून एव्हरीथिंग इज रेडी. अरे बापरे, जा आवर लवकर. म्हणजे आंघोळ झाली का? म्हणजे तुला आंघोळ केल्यासारखं वाटत नाही का मी? नाही, एवढं लवकर गेली म्हणून विश्वास बसत नाही ना मला. जा लवकर आवर आणि लवकर. फास्ट कसं आवरलं रे तू? फास्ट कुठं आवरलं, खूप वेळ लागला मला आवरायला. मी वर्कआउट केलं, त्याच्यानंतर मी पाणी पिलं, बसलो, मग त्याच्यानंतर आंघोळ केली. हुशार झाला. मी जन्मतः हुशार आहे. जा आवर लवकर, पळ लवकर. अरे हो ना, आवर लवकर, हॉस्पिटलला जायचंय. मग आवर ना, तू टाइमपासच करते इथं बसून. टाइमपास? मग आत्ता बसले 2 मिनिटं झाले. नाही, जा आवर लवकर, लवकर आहे. आवडते ना. अरे 2 मिनिटं थांब. नाही, उठ. हे पोरगं लय माझ्या मागच लागत राहतं. पळ, नाही उठ लवकर आवरून ये. मला इथं बसायचं पण होतं. हिले रिलॅक्स चेअर आहे. लवकर आवर आणि लवकर ये. हर्षद आहे ना शाळेत गेलेला आहे आणि त्याचा हाफ डे, सो आज तो आहे ना लवकरच घरी येणार आहे. आफ्टर लॉंग पिरियड ऑफ टाइम या ठिकाणी आरोहीचं सुद्धा आवरलेलं आहे. चलो लेट्स गो. आणि आपण आहे ना स्कॉर्पिओ घेऊन जाऊ, कारण थारची हालत आहे ना खूप जास्त बेकार झालेली आहे. गाईज बघू शकता, पूर्ण चिखल झालेला आहे. हे बघा, तिला आहे ना थोडासा पाऊस वगैरे पडला ना आणि आपल्या एकदा बोरला पाणी आलं ना, एकदा प्रॉपर वॉश करून काढतो मी. तिला ना खालून वॉश करायला लागणार आहे, खालून खूप जास्त भरलेली ती. हा ना, आणि ती अशी लगेच भरून जाते यार चिखलानी. आणि सोसायटीत आहे ना सगळं पाणी पाणी झालेलं आहे पावसामुळं. रात्री पण पाऊस आला होता वाटतं. रात्री पण चालूच होता पाऊस थोडा थोडा. बरं बाबा, चांगला पाऊस पडला पाहिजे. एकदा वेळ काढून आहे ना स्कॉर्पिओला पण क्लीन करावं लागणार आहे, कारण स्कॉर्पिओ पण खूप जास्त खराब झालेली आहे. तर आता आहे ना आम्ही हॉस्पिटलला आलेलो आहे. उंच माणसाचे डिसएडव्हान्टेज पण आहे, वाकून चालावं लागतं कुठून पण. कुठे लागलं का तुला? ते लागायला आलं होतं खाली. फायनली आता आम्ही मम्मीला भेटायला आलेलो आहे. मम्मी बरं वाटतंय का? मम्मीचा तर आवाजच निघत नाहीये. झोप. मम्मीला रात्री झोप नसेल लागली ना, त्याच्यामुळे आता मम्मीला आराम करू देऊ. अमोल, तुला लागली होती झोप? हो, झोपला होता? लागली होती पण मला झोप लगे जवळपास 3-4 वाजले होते आम्हाला. अरे बाप, 3-4 वाजता झोपले तुम्ही? आणि मेन म्हणजे ना रात्री आताला ताप आले ते ना, मग परत एकदा सलाईन लावले होते आम्ही. अरे देवा, आता बरं वाटतंय का मम्मी? आता बरं आहे. मम्मीला आहे ना चढ उतारचा ताप आहे. तो काय होतो, सकाळी ताप नॉर्मल असतो, बट जेव्हा झोपायची वेळ ती संध्याकाळ होते ना, तेव्हाच मम्मीला एकदम ताप येऊन जातो. आणि मम्मीला आहे ना सध्या तर काही सलाईन लावलेली नाही आहे. रात्री लेट झोपले ना तुम्ही? करो आराम अभि. आता ना अमोल घरी गेलेला आहे. आता हॉस्पिटलमध्ये मम्मी, आरोही आणि मीच आहे. आणि मम्मीला आहे ना आता नातेवाईकांचे पण फोन चालू झालेले व्लॉग बघून. आणि खूप जण मला कमेंट सेक्शनमध्ये पण विचारत होते मम्मीला नेमकं झालं काय. मम्मीला थोडंसं इन्फेक्शन झालेलं आहे. आता मम्मीला तीच काळजी घ्यावं लागणार आहे की इथून पुढे ते इन्फेक्शन झालं नाही पाहिजे. त्याच्यासाठी एकच तर ते फॉलो करणं आहे, ते हायजीन. बरोबर आहे मम्मी? हायजीन फॉलो करू अच्छे से. आरोहीने पण मस्तपैकी एक बेड आवरून घेतलेला आहे. मस्त वाटतं इथं, भारी वाटते, निवांत शांत आहे. मेन म्हणजे झोप येते त्याच्यामुळं. खरंच नाही तर झोप येते. मम्मी जवळ आम्ही खूप वेळेपर्यंत बसलो होतो. आता हर्षद पण आलेला आहे, आमची अनिताताई पण आलेली आहे. आणि मम्मीचं कसं आहे, कोणी आलं ना लगेच बोलायला लागून जाते. हा, नातेवाईक आले की मम्मी बरी होऊन जाते. काय ग मम्मी? नातेवाईकांनी यायचं नाही मग भेटायला? खरे नाही, बरी होऊन जाते मम्मी. नातेवाईक आल्यावर यायला पाहिजे असं म्हणणं आहे माझं. अजून ते भागवायचे जायचं घरी मम्मी?
चाल गे ताई घरी घेऊन. दिवस नाही मम्मीला तसं पण आम्ही 4-5 दिवस नेणार नाही ताई. नाही नाही ठेवले बोल झाली तुला घरी हा अमोल पण आलेला आहे. आईचा enjoy नको. आईचा शिकतो काय ते? म्हटलं शिकून घ्या तू देतो लावून मग ए अमोल बोलून त्यांना बाई. हा मी आता बोलवलं. तू पेशंट का मम्मी मी लावून देऊ का तुला? आणि मम्मीचं आहे ना तिकडचं ते आऊट झालेलं आहे तर आता दुसऱ्या हातात लावायचं आहे. हे सगळ्यात जास्त टेन्शन राहतं ते आऊट झाल्यानंतर चेंज करायचं. आऊट कसं झालं म्हणजे लहान लेकराचं तरी साहजिक की आता चालवलं तर चालवलं ही लाच धरून ठेवायचं. तर मम्मीला आहे ना बरंच वाटत नाहीये. मम्मीचं आहे ना खूप जास्त डोकं पण दुखतंय तर डॉक्टरांनी सजेस्ट केलं आहे सिटी स्कॅन करून घ्या म्हणे. तर आता आहे ना आम्ही सिटी स्कॅन करण्यासाठी चाललेलो आहे आणि ह्या हॉस्पिटलला सिटी स्कॅन नाही होणार आहे तर आता आम्हाला एका दुसऱ्या हॉस्पिटलला जायचं आहे. आम्हाला निघायचं सिटी स्कॅन करायसाठी आणि मध्येच आहे ना गाडीचं टायर पंक्चर झालं होतं. लगेच पंक्चर निघालं पण ते तरी बरं झालं लगेच झालं. येतो आम्ही जाऊन. सो काही सिटी स्कॅन करून फायनली आता आम्ही हॉस्पिटलला आलेलो आहे. अजून तासाभरात रिपोर्ट पण येईल. मग आता रिपोर्टमध्ये कळलं एक्झॅक्टली मम्मीला काय झालेलं आहे म्हणून. मम्मीचं आहे ना डोकं राहतच नाही आहे म्हणजे सारखं डोकं दुखतं आहे. आता मम्मीला परत सलाईन पण जोडून घेऊ आपण. आणि आरो येईन ते ना आता घरी गेलेले आहे सगळे स्वयंपाक करण्यासाठी. आता पप्पा पण आले ड्युटीवरून. आणि आता आहे ना मम्मीचं जेवण पण झालेलं आहे आणि मला असं वाटतंय मम्मीला आहे ना हॉस्पिटल जरा जास्तच आवडलेलं आहे. मम्मी ना जेवण प्रॉपर करत नाही आहे पाणी पण जास्त पित नाही आहे. डॉक्टरांनी पाणी जास्त प्यायला लावलेलं आहे तरी पण मम्मी पाणी पित नाही आहे. तुला हॉस्पिटल जास्त आवडलं आहे का? बाटल्या रिकामी काय फुकट झाले का त्या काही नाही पाणीच पित नाही आहे तू. मग ते पाणीच गेलं मम्मीला आहे ना हॉस्पिटलमध्येच थांबायचं आहे घरी नाही यायचं आहे का? नाही मला आता घरी यायचं असेल तर मम्मीला स्ट्रिक्टली फॉलो केलं पाहिजे. डॉक्टरांनी सांगितलंय की युरिनल इन्फेक्शन आहे मम्मीने जास्त पाणी पिलं पाहिजे. तर मम्मी 5 लिटर पाणी पिलं पाहिजे बरोबर आहे पप्पा? मम्मी एक बॉटल आहे ना सकाळपासून 30 संपवतीये. आता आणली तिला भरून संपव तेवढी बॉटल. जास्त पाणी पिलं पाहिजे. पी बरं का पाणी काय होतं बघू आपण. पाणी तर पिलंच पाहिजे ना लवकर बरं व्हायचंय म्हटल्यावर मम्मीने थोडं मनावर घेतलं पाहिजे काही. मम्मीने पाणी पण पिलं पाहिजे प्रॉपरली खाल्लं पाहिजे. मला माहिती आहे आजारपणामध्ये थोडी चव लागत नाही बट पाणी तर पिलंच पाहिजे ना. खरं करमतंय की तर अपना घर तो अपना घर होता है ना. आवरो जल्दी जल्दी बरे हो जाओ. अजून 4 दिवस थांबायचं तुला इथं. वाढणार आहे. मम्मी जर पाणी नाही पिलं तर फॉलोअप नाही घेतलं ना तर अजून वाढणार आहे. आजचे 2 दिवस पकडणारच नाही ते कारण काही सुधारणा नाही झाली आता. बरोबर आहे कारण मम्मी ना जेवण करत नाही काहीच नाही. मी पाणी पिण्यासाठी मम्मीला उठवलं. हे बघा जेवढी तेवढीची ती बॉटल पकड. ते नाही रे त्यातलं पिलं नाही याच्यातलं पी पण हे स्पेशल आहे. मला ती घडी घडी सलाईन काढली तर आउट होऊन राहिली सलाईन थोडी काढायची आहे. बाथरूमला जायला पाणी पी. तर आता ना आम्ही घरी आलेलो आहे गाईज. पप्पा पण आले हर्षद पण आलेला आहे. आज पण अमोल म्हणे मीच थांबतो म्हणे आणि आरोहीला सकाळी डब्बा करून जायचं आहे आणि पप्पा सकाळी लवकर जाणार आहे मम्मीजवळ. आणि मम्मी घरी नाही ना तर बोर होतं ना आरोही. एक पण मेंबर नसला ना की बोर व्हायला लागतं. आमची अशी कम्प्लीट वाली फॅमिली पाहिजे मला. आणि मेन म्हणजे ते असे बाहेर वगैरे पण नाही गेलेले आहे ना रे गावाला वगैरे की हा ठीक आहे हा गावाला मम्मी गेले. कुठं जात पण हॉस्पिटलला नाही. ना, त्यामुळे- आणि घरी असल्यानं माणूस भले झोपेल जरी असले एका रूम मध्ये असं काही वाटत नाही. असं पडेल पाहिजे पण मग असं सगळी फॅमिली सोबत पाहिजे नेहमी. आणि मम्मीच्या रूम मध्ये ना म्हणजे स्कूबी पण राहते त्याच्यामुळे काही इन्फेक्शन पण होऊ शकतं. हवेतून मम्मीच्या नाकात काही जाऊ शकतं. त्याच्यामुळे मी मम्मी पप्पाच्या बेडरूमसाठी ना स्पेशल एअर प्युरिफायर पण मागवलेलं आहे. बाकीच्या आमच्या कोणाच्या बेडरूमला नीड नाही आहे कारण स्कूबी बाकीकडे तर राहतच नाही आणि स्कूबी जास्त मम्मी पप्पाच्या बेडरूममध्ये राहते. सो एअर प्युरिफायर आणलेलं आहे आणि आता आहे ना आपण ते एअर प्युरिफायर अनबॉक्स करणार आहे. आणि आज हर्षदसाठी तर बॅग पण आणली भाऊ आम्ही डीमार्टवर ना. चलो इस एअर प्युरिफायर को अनबॉक्स करते. सो हे बेसिकली काय करतं माहिती आहे का जी आपली हवा असते ना तिला असं फिल्टर करून देतं ते. आणि याची खूप नीड पण होती आम्हाला जस्ट बिकॉज ऑफ स्कूबी. आणि घरात पेट वगैरे असलं ना की पाहिजेच. मी तर आयुष्यात फर्स्ट टाइम एअर प्युरिफायर बघणार आहे. मी पण कोणी पाहिलेलं आहे पहिले कारण नीडच पडली नाही कधी. त्याच्यात त्याचं मॅन्युअल आहे. आणि याची कॉस्टिंग आहे ना अराउंड मला 10,000 पडली. आणि याचं फक्त काय वर्षाला एकदा आहे ना ते कार्बन फिल्टर असते याच्या आतमध्ये ते चेंज करावं लागतं. मी ना ChatGPTची मदत घेतली होती. म्हटलं एवढी एवढी रूम साईज आहे तर कुठलं परफेक्ट राहील तर ChatGPTने मला हे सजेस्ट केलं होतं. सो मी तेच ऑर्डर केलं आहे. हे काढावं लागत असेल. आणि सगळं सेन्सर ऑपरेटेड आहे. हे बघा सगळं टच आहे याच्यात. आणि टायमर याच्यात 8 आवर 4 आवर 6 आवर 8 आवर. म्हणजे टायमर चालू ठेवायचं त्याला का कंटिन्यू पण चालतं? कंटिन्यू पण चालतं ते. सो गाईज फायनली आपलं एअर प्युरिफायर आहे ना चालू झालेलं आहे. आम्ही त्याला कम्प्लिटली सेटअप करून घेतलेलं आहे. तर चला आता आपण याला आहे ना मम्मी पप्पाच्या बेडरूममध्ये घेऊन जाऊ.
हे ठेव ना वॉरंटी पिरियड. हा ते नीट ठेव सगळं. काय ना आपण एअर प्युरिफायर मम्मी पप्पाच्या बेडरूममध्ये आणलेलं आहे आणि पप्पाला माहीतच नाही त्याचं वर्किंग काय आहे. ते काय करणार, तुमच्या बेडरूममधली जी घाण हवा आहे ना ती स्वतःमध्ये घेणार आणि तुम्हाला शुद्ध हवा देणार. ते आरोग्यासोबत खिलवाड करणार नाही, कारण घरात स्कूबी ना तर त्याची आपल्याला नीडच होती. आता एकदम फिल्टर हवा भेटत जाईल तुम्हाला. आणि कालच्या कमेंट आहे ना मी रीड करत होतो गाईज. सिरियसली आपली एवढी स्वीट फॅमिली माहिती आहे का, आपली म्हणजे सगळी सबस्क्रायबर फॅमिली आणि आपली पण फॅमिली, इतक्या पॉझिटिव्ह कमेंट होत्या. मम्मीसाठी सगळ्यांनी प्रार्थना केली, इतकं भारी वाटतं माहिती आहे का. आणि लवकरच मम्मी पण बरी झाली पाहिजे. मम्मीने ना फक्त खाल्लं पाहिजे. मम्मीला काय होतं माहिती का, जेवण जात नाही आहे, मम्मीला कशाची टेस्ट लागत नाही आहे. परत मम्मी ना पाणी पण कमी पिते, त्याच्यामुळे आम्ही मम्मीला फोर्सफुली जेवू पण घालतोय आणि पाणी पण प्यायला लावतोय. मम्मीला आता ते थोडंसं जड जाईल, बट ते मम्मीच्याच हेल्थसाठी फायद्याचं ठरणार आहे, कारण मम्मी जेवढं पाणी पिईल तेवढं लवकर रिकव्हरी होणार आहे. आणि आजचा हॉस्पिटलचा मम्मीचा दुसरा दिवस होता. मम्मी तर म्हणे काल आम्ही लवकर झोपलोच नाही म्हणे, बट आता आम्ही सांगून आलो मम्मीला की आज तरी लवकर झोप म्हटलं, कारण सकाळी पण आहे ना सलाईन लावायला डॉक्टर लवकर येत असता. मम्मीला मॉर्निंगला पण लवकर उठावं लागतं आणि रात्री मम्मी लेट झोपतीये, तर मम्मीला आज वॉर्निंग देऊन आलेलं आहे. मम्मी लवकर झोप म्हटलं, परत सकाळी लवकर उठायचं, मस्तपैकी फ्रेश व्हायचं, कारण आंघोळ तर आता 1-2 दिवस काही पॉसिबल नाही आहे. बघू अजून आता मम्मीला किती दिवस हॉस्पिटलला राहावं लागतंय, बट आम्हाला तर काहीच करमत नाही आहे. मम्मी आता लवकर बरी झाली पाहिजे आणि घरी आली पाहिजे. आता वेळ झाली आहे व्लॉग या ठिकाणी एंड करायची. कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. आणि मम्मी लवकर बरी व्हायला पाहिजे याच्यासाठी नक्कीच प्रार्थना करा. मी सुद्धा तुमची आणि तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर.